आमचे प्रेक्षक आहेत तर काही युवा खेळाडू देखील आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे मित्रांनो थोडंसं सहकार्य करा आणि आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपण त्या सर्व प्रेक्षकांना मैदानाच्या बाहेर जाण्याची सूचना करायची आहे कारण तिथे निर्णायक क्षणाला एखादा निर्णय फसू शकतो किंवा क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सर आता जो सामना चालू होतोय चला सामना सुरू होतोय. सचिन सावंत फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर चौकारानं स्वागत केलं. कृष्णा गवळीला आपला कुर्ल्याचा ब्रँड दाखवलाय. सचिन सावंत नावाचं वादळ कामगार नगर मधून ज्यानं सुरुवात केली अंडरम क्रिकेटला सुरुवात केली परंतु टेनिस क्रिकेटचा सर सध्याच्या घडीला 40+ मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चालू आहे. सचिन सावंत नावाचं वादळ घोंगावतंय. नक्कीच कामगार नगर विभागातील हा खेळाडू आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं सागर सर तर फटक्यामध्ये ताकद होती नजाकत होती आणि टायमिंग सर्वाधिक महत्त्वाचं. रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग येस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय की चेंडू डिलिव्हर्ड होत असताना आपलं समालोचन थोडंसं आपल्याला पॉज घ्यायचंय. जाऊयात. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस खरं तर चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू जमिनीला दात होताना आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्राचा विचार केला तर कृष्णा सातपुते सर आणि टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली आपण या पहिल्या सामन्यामध्ये पाहिला. त्यानंतर फरदीन काझीचा खेळ आपण या मैदानावरती पाहिला. श्रेयस कदमचा खेळ आपण दुपारच्या सत्रामध्ये मैदानावर पाहिला आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर उस्मान पटेल कृष्णा गवळी त्याचबरोबर ओमकार देसाई अशी मोठमोठी टेनिस क्रिकेट विश्वातील नावे मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. या ठिकाणी गोलंदाज आहेत कृष्णा गवळी आणि त्यांचा सामना करण्यासाठी मात्र उस्मान पटेल जर्सी क्रमांक 55 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मोठ्या संख्येनं चाहता वर्ग उस्मान पटेलचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतो आणि या तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा येतोय दर्जेदार बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. उस्मान पटेल ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर चेंडू 1 बाउन्स इंटू द फिन्स 4 धावांसाठी हा चौकार आलाय आणि या चौकारानं जणू संघाची धावसंख्या धाव फलकावर 9 धावा. यावेळेला चांगला कमबॅक आहे. गोलंदाजीमध्ये वेग पाहायला मिळाला. खरं तर वेगवान गोलंदाजाचं हे वैशिष्ट्य ठरलंय. अगदी एखाद्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती ॲग्रेशन वेगवान गोलंदाजाचं पाहायला मिळतं. खरं तर एकाच एंडनं आता फलंदाजी होणार आहे त्यामुळे उस्मान पटेलवरती नजरा असतील. खरं तर हा खेळाडू असा आहे मिस्टर 360 मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला फटके पाहायला मिळतात. यावेळेला सरळ बॅटनं हॅमर्ड केलाय. चेंडू येतोय 1 बाउन्स इनटू द फिन्स 4 धावांसाठी उस्मान पटेल ब्रँडेड चौकार. या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि याच धावा गतीने जर धावा धावफलकावरती येत राहिल्या तर मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील आपल्याला एक मोठी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. खरं तर असं म्हटलं जातं रजनी क्रिकेटमध्ये आणि खास करून हिवाळ्यांचे दिवस सध्या सुरू आहेत आणि फेब्रुवारी महिना सुरू असताना वातावरणामध्ये थोडासा गारवा आपल्याला नक्कीच जाणवतो आणि तो गारवा या मैदानावरती देखील आपल्याला जाणवू लागलाय आणि गेले काही दिवस झाले या गारव्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं तितकी सोपी गोष्ट नसते. परंतु उस्मान पटेल सारखा खेळाडू जर मैदानावरती असेल ना तर मात्र नथिंग इज इम्पॉसिबल. कोणत्याही धावसंख्येपर्यंत मजल मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि त्या प्रकारचा दर्जेदार खेळ इथे मात्र उस्मान पटेल आणि फलंदाज सचिन यांच्या बॅटमधून पाहायला मिळणार का. सचिन सावंत यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 45. खरं तर भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सचिन सावंत यांचा जर विचार केला तर इट्स अ नो बॉल. यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतो नो चेंडू आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार सचिन सावंत यांच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. खरं तर सचिन सावंत यांचा जर आपण विचार केला तर संघाचे आयकॉन खेळाडू देखील आहेत आणि त्याचबरोबर या संघाचा पुरस्कर्तेपद देखील त्यांच्याकडे आहे. खरं तर SOS ही संघाची बांधणी केली गेली. उस्मान पटेल हा त्यांच्या संघामध्ये समाविष्ट केला गेला आणि एकंदर जर आपण विचार केला
तर सचिनजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला नो चेंडू नंतर फ्री हिटचा चेंडू होता, फारसा फायदा उचलू शकले नाहीयेत. ऑन द नीज आले होते, परंतु चेंडूना बॅटची आतली कडा घेतली आहे, पॅडवरती चेंडू अद्दळला आणि त्यानंतर मात्र उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकांना पूर्ण बजावली. निर्धाव चेंडू येतोय, फ्री हिटचा चेंडू निर्धाव येणं. एकूण धावांचा विचार केला तर 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना दुसऱ्या षटकाचा खेळ. गोलंदाज आहेत वाजिद. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खरं तर गोलंदाजाची लाईन आपण पाहिली, सातत्यानं आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा केला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा चेंडू फलंदाजाच्या पाल्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर खुला केला गेलाय आणि अगदी त्याच वेळेला जर पाहिलं तर डीप मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ खुलं आहे. दोनही खेळाडू हे 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि उस्मान पटेलसाठी जणू ही पर्वणी आहे, परंतु इथे वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना कमालीचा टायमिंग दाखवलाय. या विभागामध्ये, या क्षेत्रामध्ये आलेला उस्मानच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपण पाहतोय आणि या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावासंख्येवर. गोलंदाज यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता का या खेळाडूला मिस्टर 360 संबोधलं जातं. अनदर नो बॉल, आणखीन एक नो चेंडूचा इशारा इथे येतोय. खरं तर यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवरती उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रायगड का टायगर याही मैदानावरती आपली दहाड दाखवत असताना खरं तर मैदान कोणतंही असो, दरारा हा नेहमी उस्मान पटेलचा आपल्याला पाहायला मिळालाय आणि तोच दरारा, तीच दहशत घेऊन हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला, नो चेंडूवरती आलाय हा चौकार आणि या चौकारानं संघाची धावासंख्या मात्र 28 धावा धावफलकावर. 28 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातील हा दुसरा नो चेंडू आहे. थोडंसं मी म्हणेन विचार विनिमय करावा लागेल. थोडासा फ्री हिटचा हा चेंडू, पंचांचा इशारा येतो, इट्स अ नो बॉल आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा इशारा. खरं तर खुलं लायसन आहे, क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल होणार नाहीये कारण स्ट्रायकिंग एंडवरती उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर दबाव आहे. गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय वाजिद. पहिला चेंडू नो आला होता, त्यानंतरचा चेंडू डॉट बॉल पहिला फ्री हिटचा चेंडू होता, त्यानंतर सिंगल आली. सिंगल नंतर उस्मानच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये नो चेंडूवरती एक चौकार होता. हाही फ्री हिटचा चेंडू फारसा फायदा उचलू शकले नाहीयेत. खरं तर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये ना स्लोवर वन पद्धतीचे चेंडू हे सर्वाधिक प्रभावी पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं यॉर्कर लेनचे चेंडू हे सर्वाधिक प्रभावी पाहायला मिळतात आणि यावेळेला मात्र यष्टीरक्षकाकडून होती चूक. खरं तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. पंचांचा बायचा इशारा येतोय आणि बॅट इन्व्हॉल्व नाहीये हे सांगत असताना मिळतोय हा नशिबाचा चौकार. मोना स्वरूपाच्या या धावा धावफलकावरती. खरं तर समोरून चेंडूनं उसळी घेतली, हे क्लॅरिफिकेशन देत असताना यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतो आणि हे होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये. हे बऱ्याच वेळेला होताना आपण पाहतो की जिथे धीम्या गतीनं फेकले जाणारे चेंडू किंवा वाईड यॉर्कर लेनचे चेंडू होते हे यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर राहतात आणि तिथून जर आपण पाहिलं तर मात्र 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या आहेत. एकूण धावांचा विचार केला, इट्स 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आल्यात आणि षटक क्रमांक अवघं दुसरं मैदानावरती सुरू असताना गोलंदाज वाजिद याचं हे लांबलचक षटक आणि इथे खोलामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज तयार होता, क्रीजच्या खोलीचा केलाय वापर, बॅकफुटला गेलेत, बॉडी वेट ट्रान्सफर केलाय आणि फाईन लेगच्या दिशेनं वळवलाय चेंडू सीमारेषा पार. उस्मान पटेलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. तर 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्या 36, 36. 18च्या सरासरीने इथे मात्र धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर देखील आपण धावा धावफलकावरती पाहिल्या होत्या.
तर या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 23. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर मात्र 18च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या बहुल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला कृष्णा गवळी गोलंदाजीच्या बहुल्यावरती पाहायला मिळतात. खरं तर गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाही आहे. पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं आणि तदनंतर मात्र तिसरं षटक कृष्णाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला लाईन जर आपण पाहिली तर आउटसाईड द ऑफ स्टंप 4थ्या आणि 5व्या स्टंपावरती गोलंदाजी केली जाते. खरं तर थोडासा सेफ झोनमध्ये स्वतःला या ठिकाणी पाहतोय गोलंदाज कृष्णा गवळी. कोणत्याही प्रकारचा अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. खरं तर विकेट घेण्याचा मानस देखील आता पाहायला मिळत नाही. यावेळेला रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केला आहे आणि सक्सेसफुली हा चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा आणखीनही 4. या 4 धावेनं संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती. पंचांचा स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केला गेलाय कारण ओव्हर वेस्ट हाईट हा चेंडू होता का हे तपासलं जाईल. कमरेच्या उंचीवर आलेला फुलटॉस चेंडू हा भीमर चेंडू संबोधला जातो आणि जर का अशा प्रकारचा हा चेंडू आढळला तर मात्र हा चेंडू देखील भीमर मानला जाईल आणि भीमर चेंडूला फ्री हिटमध्ये नक्कीच कन्वर्ट केलं जाईल. आतापर्यंत आपण 2 फ्री हिट पाहिल्या परंतु फ्री हिटचा फारसा फायदा उचलता आला नाहीये. परंतु जो नो चेंडू होता ना त्या प्रत्येक नो चेंडूवरती मात्र चौकार आलेला आपण पाहिलाय. त्यामुळे याच्या धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात ना त्या धावगतीचा वेग हा प्रतिषटक 18च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झाली. आमचे तिसरे पंच देखील काही क्षणातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु थोडंसं शांत वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उस्मान पटेल म्हटलं की चौकार षटकारांची आतषबाजी ही नेहमीच सातत्यानं आपण पाहतो. परंतु इथे मैदानी फटके खरं तर अलॉंग द कार्पेटचे फटके उस्मानच्या बॅटमधून आपण जास्त प्रमाणामध्ये पाहिले. तो या मैदानावरती आल्यानंतर उस्माननं देखील ओळखले की हवाई फायर करणं कारण चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. त्यामुळे ज्या ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये जाणार त्या त्या वेळेला बाद होण्याची शक्यता ही सर्वाधिक असणार. व पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येईलच. डिसिजन पेंडिंग. अजूनही बेस्ट पॉसिबल अँगल चेक करण्याचा प्रयत्न केला जातोय. फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज पाहतोय आणि पंचांचा निर्णय आलाय का? येस इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. म्हणजे पुन्हा एकदा सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि आता हा मौका सोडायचा नाहीये हे स्वतःला सांगत असताना कारण आतापर्यंत 2 फ्री हिटचे चेंडू आले आणि दोनही फ्री हिटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव पाहायला मिळाली नाहीये. स्कोर मूव्ज ऑन टू 41 रन. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. यावेळेला जोरकस फटका. इथे ताकद दाखवली आहे आणि अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. हाय अँड सम सचिन सावंत ब्रँडेड षटकार. या षटकारानं 47 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि जवळपास अर्धशतकीय धावा मात्र ही भागीदारी देखील अर्धशतकीय आपल्याला पाहायला मिळते. एक भागीदारी आपण पाहिली होती जिथे नाबाद 102 धावांचा पाठलाग केला गेला आणि ती या स्पर्धेतील पहिल्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र मोह आवरता आला नाहीये. सचिन सावंत महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे. संघाचा संघनायक बाद होतोय आणि सुरेख झेल टिपत असताना पहिला हादरा मात्र दिलाय कृष्णा गवळीला मिळतंय यश आणि फलंदाज सचिन सावंत मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो. या ठिकाणी नवीन फलंदाज कुर्ल्याचा युवा टॅलेंट वेदांत देसाई याच्या हाती फलंदाजी झिली आहे. ओमकार देसाई यांचे चिरंजीव आहेत परंतु आज आपल्याला काहीतरी दाखवावं लागेल. क्रिकेटमध्ये आपलं योगदान दाखवावं लागेल. एवढ्या लहान वयात तुम्हाला KPL खेळायला मिळते. खरोखरच एक चांगली मॅच तुम्हाला संघामध्ये तुमची निवड झाली आणि आता तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल कारण तुम्हाला एक चांगली फलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. युवा टॅलेंट आहे वेदांत देसाई. तर एका बाजूला रायगडचा टायगर ज्यानं महाराष्ट्रात कोणतं मैदान असं नाही जिथं आपल्या बॅटीच्या जोरावर कुठचंच मैदान सोडलं नाही. तो उस्मान पटेल KPL साठी दाखल झालाय. नक्कीच आपली ब्रँड दाखवतोय.
नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेदांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. युवा खेळाडू आहे, यंग टॅलेंट आहे. अंडर 19 मध्ये देखील या खेळाडूला आपण काही दिवसांमध्ये नक्कीच पाहणार आहोत. खरं तर डावखुरे हाताचे फलंदाज हे नेहमी शैलीदार फलंदाज असतात आणि इथे लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन आता इथून गोलंदाजांवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु ज्या प्रकारच्या सुरुवातीची गरज होती ना, ती सुरुवात मात्र सचिन सावंत आणि उस्मान पटेलनं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. खरं तर येणाऱ्या षटकांमध्ये या सुरुवातीला तुम्ही कशा पद्धतीनं युटिलाइज करता हे सर्वाधिक महत्त्वाचं. अशा प्रकारचे फटके तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात आणि हेच घडतंय मैदानाच्या आत. मोठा फटका खेळण्याचा मानस आणि फलंदाज वेदांत आल्या पावली माघारी परतताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर संयम, टेम्परामेंट क्रिकेटमधील सर्वाधिक महत्त्वाचा घटक. इथे संयमानं खेळ करणं गरजेचं होतं. आल्या मोठा फटका खेळणं तितकी सोपी गोष्ट नाही आणि खास करून फ्लड लाईट्समध्ये जिथे चेंडू ट्रॅव्हल होत नाही हे आपण सातत्यानं नेहमी पाहतोय. उस्मान पटेल सारखा खेळाडू अलंग कार्पेट फटके खेळतोय याचा अर्थ चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होणं त्याकरता तुम्हाला परफेक्ट टायमिंग, प्युअर टायमिंग मैदानावरती साधावं लागेल. आणि जर का हे टायमिंग कुठेतरी गडबड झाली तर मात्र चेंडू हवेमध्ये उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्या ज्या वेळेला चेंडू उभा राहील ना त्या वेळेला इनफिल्डचे क्षेत्ररक्षक हे त्याला झेलामध्ये कन्व्हर्ट करतील. अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तर नवीन फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु कृष्णा गवळीचं देखील कौतुक करावं लागेल. 2 बॅक टू बॅक सफलता मिळाल्यात हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. इथून मात्र हॅट्रिक साजरी केली जाणार का? विकेटची हॅट्रिक या आतापर्यंत आपण अर्धशतका पाहिली. जवळ प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं. परंतु गोलंदाजांचं वर्चस्व कधी पाहायला मिळणार? यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, ड्रायव्हिंग लेंथला हा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैल. इथे मात्र क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की नेव्हर रन ऑन अ मिसफील्ड, कारण हे धोकादायक असू शकतं. आणि जर का या धावेसाठी आले असते तर उस्मान हा डेंजर एंडकडे असतंय आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला गेला आणि एक योग्य निर्णय आहे. कारण इथून आता तुम्हाला भागीदारी रचायची. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 18च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती आल्यात. ज्या सुरुवातीची गरज होती, एक बेस रचला गेला, एक पाया रचला गेला आणि त्यानंतर त्या पायावरती मात्र केवळ तुम्हाला धावसंख्येचा कळस चढवायचा आहे. धावसंख्या किती असणार बायचा इशारा या ठिकाणी येतोय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये, मात्र स्ट्राईक आपल्याकडे रिटेन ठेवली आहे. खरं तर स्ट्राईकवरती जितका जास्त वेळ उस्मान पटेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. SOS या संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. कृष्णानं आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2 षटकं पूर्ण केलेत. कृष्णा गवळी यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं, धावा धावफलकावरती 49 आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. या षटकामध्ये एकूण 13 धावा आल्या म्हणजे कृष्णा गवळी यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 0 निर्धाव 26 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्यांची एकंदर कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे. एक मात्र षटक हाताळलं गोलंदाज वाजिदनं. 1 षटक 0 निर्धाव 23 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. गोलंदाजीमध्ये आणखीन एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक पुढील षटक घेऊन यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गोलंदाज आहेत करण. खरं तर एकाच एंडनं आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बघाशी जर आपण पाहिलं, खरं तर रजनी क्रिकेटमध्ये एका एंडनं गोलंदाजी होणं हे गोलंदाजांसाठी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी सर्वाधिक महत्त्वाचं असतं, कारण तिथे वेळ वाचला जातो. आयोजकांचा हाच निर्धार होता की वेळेचं बंधन आहे मित्रांनो आपल्याला, आणि त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी, कारण एंडच्या बदलाबदलीमध्ये बऱ्याच वेळेला वेळेचा दुरुपयोग होताना आपण पाहतो. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर आहेत आणि 4 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर अटेम्प्ट खूप चांगली होती आणि खरं तर हा थोडासा ब्लाइंड स्पॉट आहे आमच्यासाठी, कारण ज्या ठिकाणी समालोचन कक्ष आहे तिथून मात्र या विभागात गेलेला जो चेंडू आहे तो साईड होणं थोडंसं मुश्किल आहे. तर चौकार आलाय. जी माहिती आमच्यापर्यंत येते की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. उस्मानच्या बॅटमधून मात्र चौकार आलाय. पण या सामन्यामध्ये उस्मानच्या बॅटमधून ज्या फटक्याची
आतुरता होती तमाम क्रीडा रसिकांना. तो फटका मात्र आलाय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि थर्ड मॅनच्या डोक्यावरून इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी आमच्या तमाम क्रीडा रसिकांना विनंती आहे की मित्रांनो, आपण ज्या टू व्हीलर्स या ठिकाणी गेटच्या बाहेरच्या बाजूला पार्क केल्यात त्या व्यवस्थित एका ओळीत एका रांगेत आणि एका बाजूला पार्क करा. ज्या पद्धतीने तुम्ही बाईक पार्क केल्यात ना, त्यामुळे ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतोय आणि कदाचित जर का तुमच्या बाईक्स त्या ठिकाणी उचलल्या देखील जाऊ शकतात ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून. त्यामुळे विनंती आहे आपल्या टू व्हीलर बाईक ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे पार्क करा. यावेळेला पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. हमारे सभी दर्शकों से निवेदन है जिन्होंने टू व्हीलर बाइक मेन गेट के सामने पार्क की है, उन सभी से निवेदन है कि आपके टू व्हीलर का जो पार्क किए गए उनको सही तरीके से पार्क करें, क्योंकि वहाँ ट्रैफिक का कुछ इशू हो रहा है. यदि ट्रैफिक के अधिकारी वहाँ पर पहुँचे तो आपकी बाइक को भी उठाकर लेकर जा सकते हैं. तो सभी से निवेदन है आपको एक सही दिशा में और सही तरीके से बाइक को पार्क करना है. यावेळेला मात्र फाईन लेगच्या झोनमधून चेंडू वळवला गेला आहे. खरं तर या इनिंगमध्ये उस्मान पटेलचं वैशिष्ट्य काय, तर त्यानं जास्तीत जास्त चेंडू अलॉंग द कार्पेट ठेवलेत. खरं तर उस्मान पटेल प्रचंड अनुभव आहे आणि सातत्यानं विविध स्पर्धांच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानं ओळखलंय की इथे चेंडू हवेमध्ये खेळणं म्हणजे आपल्याला बाद काढायची संधी उपलब्ध करून देणं. सर, प्रेक्षकांचं प्रेम पहा त्याच्यावरती, कारण मुख्तार नक्कीच उस्मान पटेलसाठी 360 तुम्हीच सांगितलं. 360 का त्याला नाव मिळालं, रायगडचा टायगर का म्हणतात, कारण त्याचंच क्रीडा रसिकांचं प्रेम आहे. कारण 360चा बादशाह आणि रायगडचा टायगर ही ओळख मला का मिळाली हेच आपणाला पाहायला मिळतंय या KPLच्या माध्यमातून. उस्मान पटेलचं चाहते वर्ग आणि KPLच्या आयोजन कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांचं उदंड प्रेम या स्पर्धेला मिळालंय. परंतु प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा जरूर पूर्ण केल्या जातील, कारण प्रत्येकाला आपल्या आवडत्या खेळाडू बरोबर फोटो काढणं, आपल्या आवडत्या खेळाडू समवेत थोडासा वेळ घालवणं आवडतं. परंतु सामना सुरू असताना या प्रकारचा कोणताही प्रकार आपण मैदानाच्या आतमध्ये करू नका, जेणेकरून चालू सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स क्रिएट होईल असं कृत्य मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये करू नका. आपले चाहते आहेत, आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तमाम या खेळाडूंना देखील हीच आस असते की प्रेक्षकांचं उदंड भरभरून प्रेम मिळावं. याच अपेक्षेनं ते मैदानावरती येत असतात. अगदी मैदानाच्या दिशेनं जाऊया. धावा धावफलकावरती आल्यात. 65 रन्स ऑन द बोर्ड, 65 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावर सुरू असताना 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 65 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मायबाप क्रीडा रसिकांना विनंती आहे, ज्या प्रेक्षकांना जो खेळाडू आवडतो प्रत्येकाबरोबर सेल्फी काढता येते, परंतु सामना सुरू असताना साऱ्या खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानात जायचं नाही. यूट्यूबच्या माध्यमातून KPL आपणाला पाहायला मिळते, ज्यामध्ये फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपल्या कुर्ल्याचं शिस्तप्रिय क्रिकेट दाखवायचं आहे. यावेळेला मात्र वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला. खरं तर चेंडूमध्ये खांद्यांचा वापर केला आणि ज्या वेळेला तुम्ही खांद्यांचा वापर करताना त्यावेळेला मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा आणखीनच बाहेर निघतोय. खांद्यांचा वापर ज्या वेळेला करताना तुम्ही सागर सर, त्यावेळेला मात्र चेंडूवरची जी दिशा आहे त्या दिशेवरचं नियंत्रण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यावेळेला सुरक्षात्मक पद्धतीतून चेंडू खेळलाय. खरं तर आता सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट, मधल्या फेजमध्ये सेन्सिबल क्रिकेट आणि पुन्हा अंतिम टप्प्यामध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट ही रणनीती आखली गेली आहे. आणि उस्मान पटेल ज्या संयमानं मैदानावरती खेळ करतोय ना, मी म्हणेन एका मोठ्या इनिंगकडे तो जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर ओंकार देसाईच्या बॅटमधून आलेल्या 76 धावा ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आणि त्याच्याच संघानं उभारलेली 149 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. हमारे सभी दर्शकों से निवेदन है कि कृपया आपका प्यार, उत्साह, क्रिकेट के प्रति आपका लगाव, ये सारी चीजें हम समझते हैं, लेकिन सभी दर्शकों से निवेदन है कि कोई भी मैदान में जाने की चेष्टा करे ताकि चालू मैच में किसी भी तरह का डिस्टर्बेंस क्रिएट ना हो. इसकी आप सभी से निवेदन है कि इसीलिए आप सभी से निवेदन है कि कोई भी मैदान में जाने की कोशिश ना करे.
या ओव्हर ठिकाणी की समाप्ती. शिवंगभाई चिंदरकर यांचं आगमन झालंय. शिवंगभाई चिंदरकर, नक्कीच आपलं हार्दिक स्वागत असेल आपल्या मॅचसाठी. शिवंगभाई चिंदरकर यांचं आगमन झालंय, नक्कीच आपलं हार्दिक स्वागत असेल KPLच्या माध्यमातून. 67 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत, 67 धावा झाल्यात. सर तुम्ही सांगितलं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. सर हाच क्रिकेटचा मूलमंत्र असतो, परंतु आज उस्मानने आमच्या कुर्ल्यातल्या क्रिकेट रसिक म्हणजे त्याचे जे फॅन फॉलोवर्स आहे त्यांचं मन जिंकलं. कारण 360 यावेळेला मात्र सरळ बाटनं चेंडू खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 3. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर यश मिळते. गोलंदाज आहे वाजिद. खरं तर वाजिदनं दुसरं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि तरी देखील संघनायकानं विश्वास दर्शवला गेला आणि या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना इथे वाजिदनं पहिल्या चेंडूवरती मिळवलं यश. फलंदाज बाद होत आहेत. सिड अर्थातच सिद्धार्थ या ठिकाणी बाद होत आहेत. सीड बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु सर या ठिकाणी उस्मान पटेल ओपनिंगला आलेत, परंतु अजूनही एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जिद्द म्हणजे क्रिकेट, चिकाटी म्हणजे क्रिकेट, मेहनत म्हणजे क्रिकेट, आत्मविश्वास म्हणजे क्रिकेट. याच लाल मातीनं तारे सितारे घडवले जातात. तुम्ही जिद्दीने खेळा, तुम्ही टीमला स्पिरिट द्या, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. कारण नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आम्हा साऱ्यांना एकत्र आणतो. परंतु नवीन फलंदाज येतोय पराग. सचिन 11 टीमच्या 12th मॅनला विनंती आहे की या इथे मित्रांनो. आपण सचिन 11 पारस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पराग आहेत. यावेळेला उजव्या एसटी बाहेरचा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. गली रिजन मध्ये चेंडू जातोय गली आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू काढण्याचा मानस होता. रनिंग बिटवीन द विकेट पहा, डेडिकेशन पहा. दोनही खेळाडूंना मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानावरती दाखवलंय. खरं तर उस्मान पटेलचं एक वेगळं स्वरूप आज मैदानावरती आपण पाहतोय. एरवी हवाई फायर करणारा उस्मान पटेल आज मात्र थोडंसं टेम्परामेंटनं मैदानावरती खेळ करतोय. त्याच्या मला वाटतं क्रिकेटिंग करिअरमधली ही अशा मोजक्या काही इनिंग असतील की जिथे चौकारांची संख्या ही षटकारापेक्षा जास्त आहे. असं खूप कमी वेळा चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि अगदी तोच खेळ. परंतु हे सेन्सेबल क्रिकेट आहे, त्यानं ओळखलंय. हिवाळ्यांचे दिवस आहेत, वातावरणामध्ये गारवा आहे, चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि जर का नाहक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, खरं तर कोणतंही मैदान उस्मान पटेलसाठी मोठं नाहीये. इथे जोरकास फटका लगावण्याचा मानस, चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेला थोडंसं मी म्हणेन टेम्परामेंट जे होतं ते कुठेतरी हरपलं गेलं. कारण काही वेळेला असं होतं ना, सागरसारखी फ्लायटेड चेंडू येतात आणि या ठिकाणी ओमकार देसाई यांची कन्याही आपल्या दादाची मॅच बघण्यासाठी आली आहे, वेदांत देसाई याची. कारण एका बाजूला वडिलांचा संघ विजयी झालाय, परंतु भावाची मॅच बघण्यासाठी आलेत. चला चालू सामन्याकडे वळूया. प्रेक्षकांची गर्दी वाढते. सुंदर फलंदाजी, ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला हा चेंडू आणि चौकारानं स्वागत करतोय पराग. एक चांगला युवा टॅलेंट आहे. धावसंख्या होते 73, 73 धावा होत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 40 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलाय. 8 षटकं तुम्हाला 40 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि ऑलमोस्ट 30 मिनिटं या ठिकाणी खर्च केले गेलेत आणि षटक क्रमांक 5वं सुरू आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. एक विशेष सूचना मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून येते आणि 40 मिनिटांमध्ये तुम्हाला
8 षटकं पूर्ण करायची आहेत. यावेळेला मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं मी म्हणेन की खराब क्रिकेट. सुरुवातीला झेल घेण्यासाठी पुढे सरसावले, त्यानंतर स्वतःला ॲडजस्ट केलं, थोडेसे मागे गेले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी पाहायला मिळाला. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 77, 77 धावा धावफलकावरती आल्यात. आणि उस्मान पटेलचा जर आपण विचार केला तर नाबाद 36 या धावसंख्येवरती हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 36 धावांचं योगदान राहिलंय. आपल्या अर्धशतकापासून केवळ 14 धावा दूर आहे. यावेळेला थोडासा पावलांचा वापर केला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, सिंगल घेतली आहे. यावेळेला डेंजर एंडकडे उस्मान पटेल आहेत आणि काय कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. उस्माननं ओळखलं शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची असेल तर दुसरी धाव घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी धाव घेत असताना मात्र धावा धावफलकावरती आल्यात 75 धावा. 75 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 75 75. चला आरोही 11 थोडं घाई करायचं आहे. विजय नांबियार आपणाला विनंती आयोजकांकडून, चला घाई करायची आहे, सामने बरेच बाकी आहेत, टीम मीटिंग करायची नाहीये. विजय नांबियार सॉरी 79 तुमचा 12वा खेळाडू इथं सांगितला होता, एक 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा होता. आमचे स्कोरर 79. 12th मॅन प्लीज. 12th मॅन. या काही टेक्निकल गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सातत्यानं म्हणतो SOS संघ सचिन 111 या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपला 12th मॅन. सर सकाळपासून तुम्ही पाहताय प्रत्येक मॅच मध्ये हाफ सेंचुरी होते. याच्या आधीच्या मॅच मध्ये ओमकार दादानी तर धुलाई केली, 76 धावा केल्या वैयक्तिक. आता काय सांगाल, पहा संघ अडचणीत आहे. उस्मान पटेल तर आपल्या फलंदाजीने फॅन फॉलोवर्स तर त्याचे वाढत चाललेत, परंतु काय सांगाल उस्मानची बॅट तळपेल का आणि काही त्याचा रेकॉर्ड मोडला जाईल का आजच्या दिवसात? उस्मानची बॅट तळपेल का हा प्रश्नच मुळात मी म्हणेन चुकीचा आहे. कारण 15 चेंडूमध्ये 36 धावांची इनिंग त्यानं साकारली आहे. खरं तर ज्या मोठ्या फटक्यांसाठी उस्मान नेहमी ओळखला जातो ते फटके नाही आलेत, परंतु त्यानं धावा आणि योगदान हे संघासाठी नक्कीच दिले. ते यावेळेला मात्र डीप मध्ये चेंडू, कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय उस्मानच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. या चौकारानं जर आपण पाहिलं तर उस्मान पोहोचतात आपल्या वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती. संघाला मात्र घेऊन जात आहेत 83 आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे, परंतु संधी निर्माण झाली आहे. पहा 40 या धावसंख्येवरती असताना टेम्परामेंट लूज केलं. खरं तर अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. अर्धशतकाकडे उस्मान पटेल वाटचाल करत असताना इथे मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणता येणार नाहीये, परंतु टायमिंग अचूक साधता आलं नाही आणि फलंदाज उस्मान पटेलची 40 धावांची खेळी मात्र या ठिकाणी नक्कीच येते संपुष्टात. उस्मानचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. 40 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि कमालीचा खेळ त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. सांगतो उस्मानसाठी पारितोषिकही जाहीर झालं. आमच्या कुर्ल्यामध्ये क्रीडा रसिकांची तर गर्दी असते, परंतु पैशाची ही बरसात म्हणजे बक्षिसाच्या स्वरूपात होणार. कारण उस्मान पटेलने जो रिव्हर्सचा षटकार मारला त्यासाठी आमचे मकबूल साबळे साहेबांनी, त्याचे चाहते आहेत, त्यांच्या उस्मान पटेलच्या रिव्हर्ससाठी 500 रुपये जमा झालेत. नक्कीच धन्यवाद सर. असंच आमच्या कुर्ल्यावर प्रेम करत राहा आणि आपलं क्रिकेट असंच पुढे जाऊ द्या. चला चालू सामन्याकडे वळूया. बस प्लेयर्स डगआउटच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आयोजकांना विनंती आहे, आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की थोडंसं प्रेक्षक वर्ग बाजूला करायचं आहे. खेळाडूंना थोडासा त्रास त्या ठिकाणी होतोय, खेळाडूंना थोडीशी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे विनंती आहे प्रेक्षकांनी थोडासा सुज्ञपणा दाखवा आणि थोडंसं डगआउटच्या समोरून जो प्रेक्षक वर्ग आहे ना तो बाजूला व्हा. सन्माननीय अशोकजी कांबळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. KPL 2024 पर्व 10व पर्व नव्हे तर गर्व आहे या पर्वाचा, कारण एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. आदरणीय जय कुडाळकर साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय.
युवा सेना विभाग अधिकारी म्हणून कार्यरत असताना मात्र त्यांचं महत्वाचं आणि मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. अशोक कांबळे साहेबांचं आगमन झालंय. नक्कीच प्रत्येकाचा सन्मान होतोय KPL मध्ये. आपण या मंचावर यायचंय. अशोक कांबळे साहेबांचं म्हणजे आमच्या अभिजित कांबळे यांचे वडील आहेत, परंतु साहेब पक्षातही आहेत. नक्कीच साहेब क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. चला पुढील सामन्याकडे वळूया. 4 गडी बाद 86 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न पहा. उस्मान पटेलची विकेट आल्यानंतर मात्र कुठेतरी जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेजमध्ये आता थोडासा ताजेतवाडापणा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कारण एका नव्या उमेदीनं एका नव्या जोशानं हा आरोही 11 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फाईट बॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग सहकार्य करा. आता धावांकरता संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे उस्मान पटेल आणि सचिन सावंत यांनी डावाची सुरुवात केली, दमखम दाखवला फलंदाजीचा. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावरती आल्या. तिथून मात्र सचिन सावंत यांनी आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली आणि तदनंतर मात्र संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती लिल्या पेलवत असताना 40 धावांची बहारदार इनिंग खेळणारा उस्मान पटेल ज्यावेळेला बाद झाले आणि तिथून मात्र पुन्हा एकदा जो धावगतीचा आलेख आहे त्या आलेखानं दिशा बदलली आणि तो आता हळूहळू खालच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण षटकं समाप्त झाली. 6 षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात 88 धावा. 88 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 88 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आयोजकांचं यश आहे. कारण मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक मैदानाच्या दिशेनं आलेत आणि फक्त मैदानाच्या दिशेनं आलेत नाहीत तर आपल्या चाहत्या क्रिकेट खेळाडूंना याची देही याची डोळा पाहण्याचा दुग्ध शर्करा योग मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आलाय. 7व्या षटकाचा खेळ. गोलंदाज आहेत. यावेळेला मात्र डीप मध्ये चूक होती आहे क्षेत्ररक्षकाकडून. खरं तर या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, परंतु या क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. क्रिकेटचा खेळच असा असतो, चुकीला माफी नाही. परंतु एक चांगला खेळाडू असताना असं क्षेत्ररक्षण अपेक्षित नसतं, परंतु दिवस रात्र सामने आहेत. काही आफताब करण या ठिकाणी मात्र गोलंदाज करण आपले वैयक्तिक स्पेल मधील दुसरं षटक हातात असताना लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. खरं तर बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर 2 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर या ठिकाणी जो दबाव आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला. वेदांत फारसं चमकदार कामगिरी या मैदानावरती करू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती तोही बाद झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पराग देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सीट कारंड देखील बाद झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावांचा जो ओघ आहे ना तो कुठेतरी कमी होत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं आणि यावेळेला पॅड लाईनला चेंडू केला गेलाय. खरं तर निमंत्रण होतं, हे निमंत्रण मात्र स्वीकारलंय. पॅड लाईन वरती ज्या ज्या वेळेला तुम्ही चेंडू कराल त्या चेंडूला दाखवला जाईल आसमान आणि हे दर्शवत असताना फलंदाज परागच्या बॅट मधून येतोय हा आणखीन एक दर्जेदार षटकार. एकूण धावांचा विचार केला तर 99 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे याही सामन्यामध्ये तिहेरी अंक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार का? होय, 99 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्क लेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. खरं तर गोलंदाज करण आहेत. 11 जर्सी नंबर 11 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला षटक या ठिकाणी हाताळत असताना खरं तर कृष्णा गवळीनं 2 षटकं हाताळली, वाजिदनं 2 षटकं हाताळली आणि करण आता मात्र गोलंदाजच्या बोगल्यावरती आपण पाहतोय. यावेळेला खरं तर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू रिलीज पॉइंटला हा चेंडू पिक केला गेला आणि त्यानंतर मात्र काय कमालीचा एक्झिक्युशन. इनसाइड आउटचा फटका आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे येतोय फलंदाजाच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. जर्सी नंबर 19. खरं तर या षटकारानं सांघिक शतक देखील पूर्ण होतंय. 105 धावा धावफलकावरती लागतायत त्या SOS 11 या संघाच्या. सचिन 11 सचिन 1. यावेळेला जोरकस फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या खाली येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज परागची एक शॉर्ट बट स्वीट इनिंग
या ठिकाणी होते समाप्त. ज्याच्या बॅट मधून आले तब्बल 2 षटकार 2 चौकार, ज्यानं दिलं योगदान तब्बल 24 धावांचं आणि तो फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तर 23 धावांचं योगदान राहिलं. फलंदाज परागचं एक शॉर्ट बट स्वीट इनिंग, ज्याच्यामध्ये 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि निर्णायक क्षणाला केली गेलेली ही फलंदाजी, त्या फलंदाजीला देखील ॲप्रिशिएट केलं जातं. टाळ्यांचा गजर होतोय त्याच्या डगआउटमध्ये आणि त्या खेळाडूचं देखील स्वागत केलं जातंय. 7 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्यात 105 धावा, 105 रन्स ऑन द स्कोर कार्ड. खरं तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या 148 आपण या स्पर्धेमध्ये पाहिली, जी मागील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 21 चेंडूंमध्ये 76 धावा ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. आज विक्रमांचा दिवस राहिलाय. खरं तर कुर्ला प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वाचा पहिला दिवस, विक्रमांचा दिवस राहिलाय. 8 षटकांमध्ये पहिल्या सामन्यात 112 धावा उभारल्या गेल्या आणि 7 षटकांमध्ये त्या धावांचा पाठलाग देखील केला गेला. खरं तर हे वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर 102 धावा चेस झाल्या, 107 धावा चेस झाल्या. एक मात्र सामना होता ज्या धावा चेस झाल्या नाहीत आणि तो 148 धावांचा जो मागील सामना होता. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आपण या ठिकाणी पाहतोय आणि कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात आपण पाहिला आहे. तर 1 धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली गेली. यावेळेला जोरकास फटका लगावण्याचा मानस, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू काहीसा दूर राहिला. खरं तर फलंदाजानं जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा कमी उसळी घेतलेला हा चेंडू होता आणि हेच कारण ठरलं की इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी आपल्याला बाद पाहायला मिळतात. खरं तर शेवटच्या षटकांमध्ये हा प्रयत्न नेहमीच फलंदाजांकडून आपण पाहतो, जिथे स्ट्रायकिंग एंडवरती येण्यासाठीची धडपड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काही वेळेला फलंदाजाकडून आत्मसमर्पण आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर बरेचसे समालोचक या रनआउटच्या विकेटला आत्महत्या म्हणून संबोधतात, परंतु हे आत्महत्या नसतं, हे आत्मसमर्पण असतं. आपल्या संघातील मी म्हणेन सिनियर खेळाडूला संधी देण्यासाठी काही वेळेला खेळाडू हे आपले विकेट देखील सॅक्रिफाईस करतात. त्यामुळे ही आत्महत्या नसू शकते, तर हे आत्मसमर्पण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 107 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. खरं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर विकेट आल्यानंतर तो धावगतीचा आलेख आहे ना, तो आलेख मात्र उतरती कळा लागलेली आपल्याला पाहायला मिळाले आणि 107 या धावसंख्येवरती आता हा संघ रोखला गेलाय. इथे पंच आमच्या दिशेनं वळताय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं आणखीनच वळण घेतलंय आणि अवांतर चेंडूचा इशारा होत असताना मात्र एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. इट्स 108 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 108 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ मित्रांनो सुरू आहे आणि गोलंदाज विजय हाताळत आहेत अंतिम षटक. यावेळेला ऑन द नीज बैठकी फटका आणि कमालीचं टायमिंग दाखवलंय. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मच नीडेड सिक्सर. पहा गरज होती षटकाराची आणि तो षटकार मात्र फलंदाजच्या बॅट मधून आलाय. हा षटकार कुठेतरी मी म्हणेन की आत्मविश्वास देऊन जाईल आणि फटका जर आपण पाहिला ना तर क्रिकेटच्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर घुटना टेक तमाशा देख या प्रकारचा हा फटका फलंदाजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकारानं 114 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. यावेळेला मात्र फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या. धीम्या गतीचा चेंडू फेकलाय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावर आल्या 114. विजयासाठी लक्ष उभारलं जाणार 115 धावांचं आणि या 115 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. KPL 2024 पर्व 10वे आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या जुडले जाऊयात या विभागातील आणखीन एक अतिशय लोकप्रिय आवाज, अर्थातच प्रशांत पुजारी यांच्या समवेत.
सर पूर्ण दिवसात तुम्ही पाहिलं सकाळच्या 17 पासून 3 अंकांची धावसंख्या उभारली जाते, 100 पार केली जाते आणि चेसही केल्या जात आहेत. नक्कीच एक चांगली धावसंख्या. परंतु टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या नगरीत दाखल होत आहेत KPLच्या माध्यमातून. या पुढील सामन्यात आपणाला प्रथमेश पवार म्हणजेच नाना शिवडी विभागातला एक चांगला खेळाडू बघा उद्या सकाळी ठीक 8 वाजता पहिली मॅच चालू होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. पहिली मॅच 8 वाजता चालू होईल, याची आपण कृपया नोंद घ्यायची प्लीज. उद्या सकाळी 8 वाजता, कारण की आज तुम्ही भरपूर वेळ घेतलाय. या इनिंगला कंप्लीट होण्यासाठी तब्बल 1 तास गेलाय. त्याचबरोबर आपण पाहतो की सुरेश महेश माने साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतो खैरे साहेब आणि त्याचबरोबर वैभव खैरे साहेब आणि त्याचबरोबर अशोकजी कांबळे साहेब या सर्व मान्यवरांचं आपण मात्र व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करूया. सामन्याला सुरुवात करायची प्लीज लवकर. 1 तासाचा अवधी घेतला गेलाय मित्रांनो पहिल्या इनिंगसाठी. ही दुर्दैवीची गोष्ट आहे थोडीशी, कारण की आपण अपेक्षा दर्शवली होती की 50 मिनिटांमध्ये इनिंग संपेल की काय, परंतु 1 तासांचा अवधी घेतला गेलाय. अरमान रमजान शेख, मैं विनती करना चाहूंगा आपको, यदि मेरी आवाज आ रही है, अरमान रमजान शेख, सुबह से आप घर पे गए नहीं, आपके पिताजी हमारे कमेंट्री बॉक्स में आए हैं, तो प्लीज मैं आपसे विनती करता हूं अरमान, मेरा आवाज अब तक आ रहा है तो प्लीज कमेंट्री बॉक्स में आइए. आपके पापा यहाँ पे इंतजार कर रहे हैं. यहाँ पे आओगे तो सस्ते में निपटे जाओगे, डायरेक्ट घर पे मिलोगे तो महंगा पड़ेगा. देखो अरमान, सोच लो, ये विनती नहीं है, ये सख्त वार्निंग है आपकी तरफ. यहाँ पे आओगे तो सस्ते में निपटे जाओगे, घर पे जाओगे तो खाना तो जाएगा ही जाएगा, मार अलग पडेगी. तर प्लीज चला फास्ट करायचं, थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज प्लीज. चला लवकर 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 थोड़ा सा स्पीडअप करायचंय. मैं विनती करना चाहूंगा छोटे बच्चों से. देखिए कमेटी से एक रिक्वेस्ट आई है, उस्मान भाई आपके लिए रिक्वेस्ट आई है कमेटी की तरफ से, इमरान भाई की तरफ से, आप 30 यार्ड सर्कल के अंदर फील्डिंग करो. बाउंड्री पे गए तो वापस सेल्फी का सेशन चालू हो जाएगा. और मैं दर्शकों से विनती करता हूं प्लीज, मैच चालू रहती है तभी खिलाड़ियों को परेशान मत करो, खेल भावना दिखाओ, मैच देखो, मैच एंजॉय करो. आपके फेवरेट प्लेयर है वो, मान सकता हूं, लेकिन उनको खेल करने दो. बघा SOS सचिन भाऊ, सचिन भाऊ तुमचा 12th मॅन, सचिन भाऊ तुमचा 12th मॅन, सीड 12th मॅन पाठवून द्या. तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की पुन्हा एकदा धावसंख्यांचा एक रतीप पाहायला मिळाला. 115 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गवळी आलेला आहे. वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणावं लागेल. मागील मॅच मध्ये थोडीशी ताकद कमी पडली त्याची, थोडेसे प्रयत्न त्याचे कमी पडले, परंतु या मॅच मध्ये त्याचे प्रयत्न यशस्वी होणार का या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. तर आफताब शहा आणि त्याचबरोबर कृष्णा गवळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. धमाकेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु धमाका होणार का?
चला सामन्याला सुरुवात करायची. प्लीज 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 लवकर 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 मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे. प्लीज मी तुम्हाला आवर्जून विनंती करेन की प्लीज चला लवकर मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. प्लीज मी तुम्हाला विनंती करेल. तर चला सामन्याला मात्र होते सुरुवात. स्ट्राईक वरती आहेत कृष्णा गवळी. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय सीड 12 प्लेयर अजूनपर्यंत नाही आला. 12 प्लेयर इथे नाहीये. नावं आम्ही XYZ किंवा आम्हाला जे आवडेल ते आम्ही नावं घेऊ. योग्य नावं सांगा प्लीज. प्लीज मी विनंती करेन, योग्य नावं सांगा. सनी. तर सनी आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि सनी याच्या विरुद्ध मात्र मोठं आव्हान असणार कृष्णा गवळी याचं. एकीकडे आपण पाहतोय एक नवोदित खेळाडू आहे आणि त्याच्या समोर कृष्णा गवळी. पहिला चेंडू डॉट टाकला, ही मोठी गोष्ट, परंतु त्यानंतर कृष्णाने लगेच सांगितलं की ओके चालेल आता सुरुवात करतो. षटकार आलाय. बघा उस्मान पटेल पैंतरा अपना रहे हैं. देखिए निश्चित स्वरूपाने उस्मानने मात्र एक डावपेच रचला, परंतु उस्मान हे जे अंपायर आहेत ना 12 घाटाचं नाही जास्त घाटांचं पाणी पिऊन आलेत. त्यामुळे हे डावपेच कुर्ल्यामध्ये तर नाही चालणार. कुर्ला की पब्लिक बोले तो तकलीफ. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडंसं मनोरंजन होणं गरजेचं आहे मित्रांनो. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. रनआउट 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 बनेल का नाही. बघा थोडंसं हसी मजाक देखील होणं गरजेचं आहे. मॅच 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 नक्कीच होत राहतील, परंतु प्रेक्षकांबरोबर संवाद करणं, प्रेक्षकांना एंटरटेन ठेवणं हे आमचं काम आहे. आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अनिल राठोड साहेब आलेले आहेत आणि थोडीशी चर्चा आपण अनिल साहेबांबरोबर देखील करणार आहोत. परंतु क्या बात आहे, सनीची तारीफ करावी लागेल मित्रांनो. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू बघा कृष्णाला थांबवलंय. एवढं सोपं नाहीये. मागील मॅच मध्ये कृष्णा बरसत होता आणि लय मध्ये आल्यानंतर कृष्णाला थांबवणं तेवढं सोपं नसतं, परंतु कौतुक करावं लागेल सनीचं देखील. त्याहून अधिक कौतुक करावं लागेल उस्मान यांचं, कारण की सनीवरती विश्वास दर्शवलाय. परंतु यावेळेस बघा हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केला. यावेळेस चेंडूला मनगटाची ताकद, बॉटम हँडचा वापर, फोर आर्म किती स्ट्रॉंग आहेत हे मात्र सांगितलेत. चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. षटकार. 14 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मी तर असं म्हणेन की चांगली सुरुवात आहे. कृष्णा सारखा फलंदाज तुमच्या समोर उभा आहे. पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही हाताळताय आणि या षटकामध्ये तुम्ही नो बॉलचा इशारा आलाय अंपायरचा. नो बॉलचा इशारा, नो +6 म्हणजे 7 धावा आल्यात आणि खुलं लायसन असणार आहे कृष्णा गवळी यांना. तर बघूया तर कृष्णा याचा फायदा कशा प्रकारे उचलेल. थोडेसे महागडे जरूर ठरलेत, परंतु कसा राहील कमबॅक. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्लॉग स्विंग जरूर खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक तिथे होते. क्विक क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत. चेंडू रोखला जातो 30 यार्ड सर्कल मध्ये. झेल जरूर सुटलाय, सोप्पा झेल नव्हता. पहिल्या षटकाचा आलाय खेळ समाप्त. 15 धावा, 16 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहला ओवर का यहाँ पे खेल समाप्त हो चुका है दोस्तों. आने वाले अभी भी 7 ओवर शेष है. टोटल स्कोर की यदि बात करेंगे तो टोटल स्कोर यहाँ पर लिखा करो रे, तो यहाँ पे लिखा करो रे. 115 रनों का यहाँ पे टारगेट सेट किया है दोस्तों, और 115 रनों का लक्ष्य यदि चेस करना है तो इसी प्रकार से शुरुआत करना निश्चित तौर से जरूरी था. शुरुआत हो चुकी है दोस्तों, आगाज हो चुका है. अंजाम किस प्रकार से होगा, कृष्णा गवली और साथ ही साथ आफ्ताब शाह, इनको आप मैदान के अंदर देख सकते हो. गेंदबाजी की कमान संभालेंगे इस बार वेदांत देसाई. ओमकार देसाई के सुपुत्र है दोस्तों, और मुंबई क्रिकेट एसोसिएशन अंडर 19 पहले 32 खिलाड़ियों में इसका चयन हुआ है वेदांत का. ये काफी बड़ी बात है, इतना आसान नहीं होता दोस्तों. और वेदांत के लिए एक इनाम आता हुआ सागर सावंत के माध्यम से. हैट्रिक लीजिए और 1000 के इनाम पाहिजे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय की कृष्णा यांच्यासाठी नो बॉल टाकला गेला वेदांत यांच्या माध्यमातून.
आणि फक्त दिशा दिली कृष्णा यांनी आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. सरसावतोय सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बघा गोलंदाजांकडून वारंवार चुका होत आहेत. उस्मान काहीसं सांगतायत. बघा दोनही खेळाडू जे खूप नवोदित आहेत त्यांच्यावरती उस्मानने विश्वास दर्शवलाय, ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि उस्मान याच्यासाठी तर ओळखले जातात. खेळाडूंवरती विश्वास दर्शवणं, खेळाडूंना प्रमोट करणं ही उस्मानची ओळख आहे. आणि ही ओळख जरूर आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला चेंडू होता, टॅप करायचा होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु निर्धाव चेंडू येतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला कमबॅक, खूप चांगली डिलिव्हरी इथे मात्र कंप्लीट करतायत. बघा घरामध्येच क्रिकेटचे धडे गिरवलेत, घरामध्येच क्रिकेटचे संस्कार भेटलेत आणि ज्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये एक चांगला खेळाडू कुर्ला परिसर पुन्हा एकदा देऊ पाहतोय. एक खेळाडू ओमकार देसाई दिला, एक खेळाडू मुख्तार कुरेशी दिला, एक खेळाडू दिनेश दिला, एक खेळाडू असा अजून एक तयार होतोय ज्याचं नाव आहे हा वेदांत. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका, देखना स्ट्रोक, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. चेंडू मात्र सरळ लँड होईल प्रेक्षकांमध्ये. 6 धावांसाठी इथे आलाय हा नजाकतने नटलेला षटकार. तर कृष्णा गवळी यांच्यासाठी एक पारितोषिक आले. सलग 3 षटकार 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक जय कुडाळकर साहेबांकडून. या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते, असंख्य युवकांचं प्रेरणास्थान जयजी कुडाळकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. इथं मात्र हुक केलाय. बघा जसं पारितोषिक ऐकलं तसा मात्र कृष्णा गवळी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आलाय. हा फटका अधिक देखणा होता, हा फटका अधिक सुंदर होता. सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये. पहिला चौकार आला, त्याच्यानंतर 2 षटकार आलेत सलग. आता मात्र आपण पाहतो की या चेंडूवरती षटकार आला तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. खुलं एटीएम झालेलं आहे जय कुडाळकर साहेबांचं. आणि या पारितोषिकाचा मानकरी कृष्णा बनणार का? मागील मॅच मध्ये प्रयत्न थोडेसे कमी पडले होते, परंतु या मॅच मध्ये प्रयत्न हे जिकरीचे राहणार आहेत आणि ही मॅच जिंकूनच दाखवणार आहेत. हेच इरादे घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आलाय. सुरुवात झालेली आहे, अंत कशा प्रकारचा असेल? (31) 31 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो. 33 तुझे वैयक्तिक 31 आहेत. बघा कृष्णाची नजर स्कोर कार्ड वरती आहे का ही मी चाचपत होतो. इथे मात्र आपण पाहतोय बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, चेंडूला फक्त आणि फक्त कट केलंय. टायमिंगचा वापर, चेंडू थांबणार नाहीये, सरसावतोय प्रेक्षकांमध्ये 4 धावांसाठी. वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती कृष्णा गवळी खेळतोय. स्टँडर्ड मेरिट प्रमाणे खेळणे आणि याचा स्तर जो आहे ना एक वेगळ्या उंचीवरती आहे. क्वालिटी ऑफ क्रिकेट काय आहे हे सातत्याने कृष्णाने दाखवले. टेम्परामेंट, संयम आणि गरजेनुसार स्वतःला स्विच करणं ही सर ओळख आहे या कृष्णाची आणि ती ओळख आज मात्र पाहायला मिळते. यावेळेस बघा काय चेंडू होता, कम्मालीचा चेंडू. चेंडूला एवढी उसळी देणं सोपं नसतं. हाईट आहे वेदांकडे आणि हाईटचा वापर केला गेला. चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूने मात्र टोटल स्कोर जाऊन पोहोचते 37च्या घरामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पुढील होणारी मॅच चला टॉस साठी यायचंय. कुर्ला नाईट रायडर आणि कुमार अँड भाईजान 11. कुर्ला नाईट रायडर, कुमार आणि भाईजान 11 टीमचे कॅप्टन दोघांनी यायचंय. कुर्ला नाईट रायडर्सचे कॅप्टन इथे आलेले आहेत, तर विनंती असेल कुमार अँड भाईजान, गुड्डू गुड्डू यायचंय लवकर. मी शिवासाहेबांना विनंती करेन की आपण यायचं, आपल्या शुभास्ते मात्र टॉस केला जाईल. तर रेहान साहेब यायचे आपण देखील. समन्वयक युवा मीडिया संघटना रिहान साहेब देखील जरूर आपण टॉस बॉक्स मध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की शिवा साहेब हे देखील जुडले जात आहेत. टॉस मात्र कंप्लीट केला जाईल. तर सनी आलेत बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय की वेगवान चेंडू जरूर केला गेला होता. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट जरूर केला गेला. आणि इथे मात्र आपण पाहतोय की निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. बघा आफताब शाह
मागील 2 वर्षांआधी जर आफताबच्या फॉर्मचा जर उल्लेख करायचा म्हणलं तर सर्वाधिक सुवर्ण काळमध्ये तो खेळत होता. जिथे बॅट टाकेल तिथे चेंडू येत होता. परंतु मागील 1 वर्षामध्ये आपण पाहतो की स्वतःला शोधतोय आफताब आणि तो आफताब आपल्याला पाहायला मिळेल का. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर भेटेल. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरसावतोय. सचिन तिथे टॉस केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनच्या समोर गुड्डू आणि त्याचबरोबर टॉस झालाय का. टॉस जिंकलाय गुड्डूने. गुड्डू डिसिजन कळवायचं. वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती कृष्णा गवळी मात्र इथे फलंदाजी करतायत. स्ट्रायकर एंडवरती आहेत आणि सनी त्यांच्या विरुद्ध असेल. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सनीचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी करतोय. देखणी गोलंदाजी करतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. इम्पॅक्ट दाखवलाय मित्रांनो. कृष्णा गवळी मित्रांनो स्टार खेळाडू आहेत. खूप मोठ्या दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याला मात्र शांत ठेवलं या लोकल खेळाडूने. परंतु किती काळ शांत ठेवणार. किती काळ तुम्ही शांत ठेवणार. मला थांबवणं तेवढं सोपं नाहीये. खूप लांब लचक प्रवास करून आज आलोय. तब्बल 350 किलोमीटर वरून आज मात्र मुंबईमध्ये दाखल झालाय हा सोलापूरचा ब्रँड. आणि ब्रँड मात्र इथे आपण पाहतोय की तुटतोय बरसतोय धाव फलकावरती आणि आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय. 7 धावांसाठी आलाय षटकार आणि स्कोर मात्र जाऊन थांबेल 44. तर कृष्णा गवळीने जर का 50 धावा पूर्ण केल्या तर मात्र जय कुडाळकर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र लॉफ केला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हाय आणि हँडसम नजाकतने भरलेला फटका. KPL षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने सांघिक 50 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. आणि कृष्णाच्या वैयक्तिक धावसंख्येचा जर उल्लेख करायचा म्हणलं तर 47. तर गुड्डूने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुमारन भाईजान 11 संघ पुढील मॅच मध्ये पहिले फिल्डिंग करणार आहे. तर कुर्ला नाईट रायडर आपण सज्ज राहायचंय फलंदाजीसाठी. तर इथे मात्र आपण पाहतोय की कमालीची टायमिंग इथे मात्र साधली गेली. 47 या धावसंख्येवरती कृष्णा खेळतायत. अर्धशतक कशा प्रकारे कंप्लीट केला जाणार. हुक केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि कॅच कंप्लीट. एक मिनिट. इम्रान भाई आहे तिथे. प्रेक्षक वर्ग देखील आहे. कॅमेरामन आहे. सर्व काय आहे आपल्याकडे. प्लीज तिथं इम्रान भाई आलेत. इम्रान भाईंनी इशारा दिलाय. चेंडू झाडाला लागलेला आहे. पानांना स्पर्श झालाय. षटकार येतोय. 50 धावा कंप्लीट होत आहेत. अजून एक फलंदाज जो मात्र अर्धशतक कंप्लीट करतोय. बघा 1000 रुपयांचा मानकरी तर जरूर ठरलाय. परंतु एक कौतुकाची गोष्ट अशी की कृष्णा आला तो खेळला त्याने जिंकलं आणि बघा खेळपट्टीला देखील तो वंदना करतोय. पाया पळतोय खेळपट्टीची. ही असते स्पोर्ट्समन स्पिरिट. सकाळपासून पहिल्यांदाच आपण असं पाहिलं की एकमेव असा खेळाडू ज्याने अर्धशतक कंप्लीट केलं आणि खेळपट्टीच्या पाया पडलाय. क्या बात आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं देखील. तीन षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की तब्बल 56 धावा या अंकित केल्या गेल्यात आणि कृष्णा गवळीने मात्र अर्धशतक इथे कंप्लीट केलंय आणि प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडलंय. तर निश्चित स्वरूपाने येणारे 5 षटकांचा खेळ कशा प्रकारचा असेल जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. येणारे 30 चेंडू शेष आणि आवश्यकता असेल विजयासाठी 59. 30 बॉल 59.
राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज गौरव इथे आलेले आहेत. तर गौरव आपल्या संघाचा गौरव करतील का? उस्मान थोडासा विचार करतायत, विनिमय करतायत. एक असा पैंतरा त्यांना अपनावावं लागेल जिथून मात्र या कृष्णाला थांबवलं जाईल. तर बघूया आता गौरवला इथे मात्र आणलं गेलं आणि गौरव मात्र आपल्या संघासाठी गौरवदायी भूमिका दर्शवणार का? संघ अडचणीमध्ये आहे कारण की कृष्णाला सूर गवसलाय आणि कृष्णाला जेव्हा सूर गवसतो ना तर काय होतं, काय घडतं आणि काय बिघडतं हे अगदी जवळून पाहतोय उस्मान मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग बाहेर या. दीपक या बाउंड्री लाईनच्या बाहेर या प्लीज. आरिफ, नाईद बाय या बाहेर. चाव बाहेर आओ. चाम चला बाहेर या. प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज मैदानाच्या बाहेर या. मॅच चालू आहे आणि आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये गेलोय. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. 30 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे आणि या चेंडूवरती मात्र आलाय चौकार आणि चौकाराने मात्र आपण पाहतोय की गौरवचं देखील स्वागत केलं गेलं आफताब यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला होता परंतु हळूहळू करून आता आफताब देखील आपले रंग दाखवू लागलाय. घरच्या मैदानावरती खेळतोय. नो डाऊट एक अप्रतिम फलंदाज आहे. संधी दिली गेली ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आणि हुक केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती विकेटचं पतन. बॅट्समन आफताब इथे मात्र बाद. नाईद बाय चलो पीछे आना है थोड़ा, बाउंड्री लाइन के अंदर हो आप. सर्वांना विनंती असेल चला प्लीज या. इमरान भाई प्लीज सपोर्ट कीजिए. बहुत सारे दर्शक वर्ग बाउंड्री लाइन के अंदर है. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लोकल स्टार खेळाडू अर्थात विजय नांबियार टीमचा कॅप्टन आलेला आहे. आफताब जरूर बाद होऊन आलेत मैदानाच्या बाहेर परंतु कृष्णा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा जिवंत आहेत, आशा पल्लवित आहेत आणि जोपर्यंत कृष्णा मैदानामध्ये टिकून राहील तोपर्यंत आरोही 11 संघ सुटकेचा निश्वास सोडेल. तर काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या षटकामध्ये जरूर आपण ऐकणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला गौरवने चांगला कमबॅक केलाय. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम जरूर तो करतोय. एखाद्या स्पीड ब्रेकर प्रमाणे तो उभा राहिलाय. पहिला चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक वॉड कॅच. कमालीचा कॅच. इथे मात्र आपण पाहतोय की पराग आय थिंक तिथे उपस्थित होते. कमालीचा कॅच कंप्लीट झालाय आणि विजय नांबियार इथे मात्र येईल तंबूच्या आश्रयाला. ज्या खेळाडूने या मैदानावरती षटकारांचा विक्रम केला, ज्या खेळाडूने या मैदानावरती धावसंख्येचा वर्षाव केला असा विजय नांबियार मागील 2 मॅच मध्ये पूर्णपणे हतबल झालाय, शांत झालाय. टीमचा कॅप्टन पूर्णपणे बॅकफुट वरती आहे. प्रवीण सर एकंदरीत सांगायचं म्हणलं तर जेव्हा तुम्ही कर्णधार होता त्यावेळेला मात्र तुमच्या खांद्यांवरती जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. सचिन तेंडुलकरने देखील आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये अशाच प्रकारचा काळ अनुभवला होता. ज्या वेळेला त्याच्या खांद्यांवर कप्तानाची भूमिका दर्शवली गेली होती त्यावेळेला मात्र त्याच्याकडून धावा कमी होताना आपल्याला पाहिला. परंतु जेव्हा त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतली त्यानंतर मात्र त्याचा अजून खेळ निकारला. हा योगायोग म्हणावा का मात्र क्रिकेटची एक वेगळी कहाणी म्हणावी. परंतु अशा प्रकारचं चित्र अगदी जवळून भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये आपण सचिन तेंडुलकर यांच्या विरुद्ध होताना पाहिल्या आणि आता देखील त्याच प्रकारचं चित्र कदाचित विजय यांच्या बरोबर होतंय की काय असं वाटू लागलंय. परंतु उस्मानला जे हवंय ते होऊ लागलंय. धाव फलकावरती वेगाने धावा येत होत्या. गौरवने मात्र चांगल्या कमबॅक करून दिल्यात. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट संपादित केलेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. पहिली हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का? भारतासाठी ज्या प्रकारे चेतन शर्मा यांनी हॅट्रिक कंप्लीट केली होती न्यूझीलंड यांच्या विरुद्ध ओडीआय मध्ये एक विक्रम रचला होता त्याच प्रकारचा विक्रम सीझन 10 मध्ये गौरव करणार का? चांगला चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू यॉर्क केला गेला होता. नीटचा संपर्कात आला नाहीये. एक धाव घेऊन मात्र स्ट्राइक रोटेट झालीये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 61 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. शेवटचा बॉल या षटकातला. कृष्णा स्ट्राइक पुन्हा एकदा आपल्याकडे घेणार का मात्र षटकार लगावणार हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. गौरव अकुटप्प्याची लाईन होती. चेंडूला लॉफ केलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरसावतोय, जातोय, विसावतोय. प्रेक्षकांबरोबर संपर्क देखील सांगतोय
आणि आम्हाला सांगतोय हो या 6 धावा आहेत. काय किमया दाखवली आहे, काय रंग दाखवलेत आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी जादूची काठी घेऊन उतरलाय की काय. आलेला प्रत्येक चेंडू मात्र भिरकावून लावतोय सीमारेषा पलीकडे आणि अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलंय या फलंदाज कृष्णा गवळी यांनी. षटकाराने मात्र धावफलक पुढे जाते, जाऊन मात्र विसावते ते म्हणजे 67च्या घरामध्ये. बघा एक कृष्णा आपण याच मातीच्या महान इतिहासामध्ये प्रभू कृष्णाला पाहिला, ज्यांनी मात्र अशीच एक बासुरी आपल्या हातामध्ये घेतली आणि अक्षरशः वेड लावून सोडलं होतं. आणि एक कृष्णा मैदानाच्या आतमध्ये अशाच प्रकारची एक जादूची काठी कदाचित म्हणावी लागेल, ती म्हणजे त्याची बॅट आहे, ती मात्र तळपळू लागली. हवेमध्ये चेंडू जरूर खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय, परंतु चेंडू मात्र सेफ लँड होतोय, स्ट्राइक रोटेट होते. वैयक्तिक खेळीचं जर विश्लेषण करायचं म्हणलं कृष्णा यांच्या, तर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती वैयक्तिक योगदान कृष्णा गवळी यांचं 59 धावांचं दिलं गेलंय. 19 चेंडू 59 धावांचं योगदान. यावेळेस मात्र जागा बनवली, बॅकफुट वरती गेले, चेंडूला चॉप केलंय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू येतोय प्रेक्षकांमध्ये. काय ताबडतोड फलंदाजी केली, प्रेक्षकांना मात्र आपण पाहतोय की अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलंय. आणि क्षेत्ररक्षक जे आहेत ना, त्यांना एवढंच सांगतोय तुम्ही जागेवरती उभं राहा, बाकीचं काम मी करतो. आणि प्रेक्षकांना अक्षरशः त्याने खेळाडू बनवलंय आणि खेळाडूंना फक्त आणि फक्त प्रेक्षक बनवलंय. अशा प्रकारची भूमिका मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यस, कृष्णाच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं जय कुडाळकर साहेबांकडून आणि ती हॅट्रिक मात्र कंप्लीट झाली होती मागील षटकामध्येच. आणि ही गोष्ट आम्हाला अनिलभाई राठोड यांनी आवर्जून उल्लेख करून सांगितली की प्रशांत, जय कुडाळकर साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की कृष्णाची हॅट्रिक कंप्लीट केली आहे, प्लीज एकदा अनाऊन्स करशील तर बरं वाटेल. 1000 रुपयांचा मानकरी पुन्हा एकदा 2000 रुपये तब्बल या इनिंग मध्ये कमवलेत कृष्णा गवळी यांनी. तर नक्कीच आज मात्र आपण पाहतोय की खुली बरसात असणार आहे खेळाडूंवरती बक्षिसांची. ही स्पर्धा आपली आहे, ही स्पर्धा कुर्ल्याची आहे आणि इथं भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार, चौकार, तारे, सितारे आणि त्याचबरोबर मनमोहक ट्रॉफीज तर आहेतच, त्याचबरोबर बक्षिसांची लयलूट देखील आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे संपूर्ण वर्षभर आपण गणेश उत्सव, नवरात्री उत्सव, रमजान, ईद, दहंडी याची वाट बघतो ना, त्याच प्रकारे आम्ही कुर्ल्याचे खेळाडू आवर्जून वाट पाहतो या कुर्ला प्रीमियर लीगची. कुर्ला प्रीमियर लीग हा फक्त आणि फक्त क्रिकेटचा महोत्सव नाहीये, तर आम्हा तमाम कुर्ला वासियांसाठी हा एक त्योहार आहे, हा एक सण आहे, जो मात्र आम्ही दरवर्षी सातत्याने सेलिब्रेट करतो. कुर्ल्याचा फेस्टिवल अर्थातच कुर्ला प्रीमियर लीग. बॅक साइडला यावेळेस मात्र आपण पाहतोय की गोलंदाजाच्या चेंडूला ड्राईव्ह करतायत. एक रन घेण्याचा मनसुबा होता, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली. आपण पाहतोय की या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी. 30 मध्ये 59 हवे होते. कृष्णा स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू होता. बघा कृष्णा स्वतःवरती विश्वास दर्शवतोय, सिंगल्स तो घेऊ पाहत नाहीये, त्याने स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. टोटल स्कोर जर सांगायचा म्हणला तर टोटल स्कोर जातोय 76. रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 19 चेंडू 39 ची आवश्यकता. 19-39. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला मात्र ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव कंप्लीट करून स्वतःकडे स्ट्राईक पुन्हा एकदा घेतायत आणि या सिंगलने मात्र षटकाची होते सांगता 77. 38 पाहिजेत. 18-38. 18 चेंडू 38. वैयक्तिक 68 या धावसंख्येवरती कृष्णा गवळी खेळतायत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर सुमित ढेकळेच्या वैयक्तिक खेळीचं जर योगदान सांगायचं म्हणलं प्रवीण सर, तर 68 हा सुमितचा वैयक्तिक स्कोर होता, राईट. आणि त्याच्यानंतर ओमकार आले, त्यांनी 76 चा हायेस्ट स्कोर व्यक्तिगत 21 चेंडूंमध्ये सेट केला
आणि आता मात्र कृष्णा गवळी तो रेकॉर्ड तोडणार का? तर चला सामन्याला सुरुवात करायची. 18 चेंडू 38 ची आवश्यकता. 18 बॉल 38. चला प्लीज. तर बघा कृष्णा गवळी यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. कृष्णाने जर का 100 पूर्ण केले तर जय कुडाळकर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. तब्बल 2000चा मानकरी तर तो झालेला आहेच, परंतु अजून 1000 रुपये आपल्या खिशामध्ये टाकेल का? तर गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतो की गोलंदाज आय थिंक गौरवला आणलं गेलं. बॉलर नेम गौरव. राईट ओव्हर द विकेट गौरव. मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टेअर करतायत. सीड तिथे उपस्थित आहेत. सिद्धार्थ यांना आपण पाहू शकता इन ऍक्शन स्क्रीन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव जरूर रोखली गेलीत. बघा 18 चेंडू 38 ची आवश्यकता आहे. सिंगल्स डबल्स इम्पॉर्टंट आहेत, परंतु मोठे फटके कृष्णा खेळणार का? येणारे 17 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 38 धावांची. मागील चेंडू निर्धाव आलाय. गौरव आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. सर्वाधिक इम्पॉर्टंट विकेट कृष्णा मैदानाच्या आतमध्ये अद्याप देखील उपस्थित आहे. पॅडलाईन वरती चेंडू आदळला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय जिसकी तलाश थी वो मछली जाल में फंस गई है. उस्मान पटेलने मात्र गौरवला योग्य ठिकाणावरती आणलं आणि लेग बिफोर द विकेट. बॅट्समन आउट. लेग बिफोर द विकेट यष्ट्यांच्या अगदी समोर सापडले आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतोय इट्स आउट. परंतु मित्रांनो कृष्णाने जी खेळी केली आहे ती खेळी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो कृष्णाच्या या फलंदाजीसाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय येणारे 16 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 38 धावांची. अली आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि अली याच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर मागील मॅच मध्ये 2 षटकार 1 चौकार लगावून चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि एक संधी आता अलीसाठी अशी धावून आली आहे. ही मॅच जर का त्याने जिंकवली तर नक्कीच गाजावाजा आज संपूर्ण कुर्ल्यामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये जरूर होईल. उद्याच्या सकाळची कुर्ला न्यूजपेपरची हेडलाईन अली बनू शकतो. तर अली आलेत. बल्लू या नावाने ओळखलं जातं त्यांना. मात्र चांगला चेंडू होता. चेंडू उसळी मात्र घेत नाहीयेत. उस्मान पटेलने मात्र योग्य वेळेवरती गौरवला आणलं आणि हा पैंतरा इथे मात्र यशस्वी झालाय. बघा अनुभव काय असतो ना हे शिकावं मोठ्या खेळाडूंकडून. त्यांना माहिती होतं कृष्णा मैदानाच्या आतमध्ये सरसावतोय, चांगली बॅटिंग करतोय, नो डाऊट चांगला फलंदाज तो आहे, परंतु त्याला थांबवण्यासाठी सातत्याने स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे आणि ही स्ट्रॅटेजी सातत्याने बनवत असताना आता मात्र ती स्ट्रॅटेजी यशस्वी झाली आहे. फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावरती आता आपण पाहतोय की अंकुश लावला गेलाय. आतापर्यंत गौरवनी वैयक्तिक 3 विकेट संपादित केल्यात या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, कॅच मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. मित्रांनो पाकिस्तान संघाला विचारा कॅचेसची महत्वाकांक्षा काय असते. T20ची सेमीफायनलची मॅच आणि तिथे मात्र मॅथ्यू वेडचा कॅच हसन अलीने सोडला आणि तिथून मात्र मॅथ्यू वेडने 3 षटकार लगावले. कॅचेसचं महत्व मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळेला पाहिलंय आणि अशाच प्रकारचं महत्व आता आपल्याला पाहायला मिळेल का? अलीचा कॅच सुटलाय तर बघूयात भेटलेलं जीवनदान कशा प्रकारे आपल्या संघासाठी वापरेल तो. फरांच्या बॅटिंग मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. 1 धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल नाहीये. गौरवनी काय कमालीचं स्पेल हाताळलंय मित्रांनो, कौतुक करावं लागेल या गौरवचं. पहिलं षटक जेव्हा त्याने हाताळलं तेव्हा 2 विकेट घेतल्या आणि 11 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतो की आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि कृष्णा गवळी सारखा मोठा मासा त्याच्या गळाला लागलाय. कौतुकास्पद गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये जर का कुणाची राहिली असेल तर त्याचं नाव आहे गौरव.
तेव्हाच मात्र चेंडू हलकासा बाहेर निघतोय. पडल्यानंतर उस्मान मात्र कौतुकाची थाप गौरवच्या खांद्यांवरती देतोय आणि मात्र ज्यासाठी गौरवला आणलं गेलं गौरवनं ते काम पूर्ण केलंय. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असणारी ती म्हणजे 36 धावांची. सामना आता फसलाय, सामना आता अडकलाय. आरोही 11 संघाला विचार करावा लागेल. बघा फरहान, आने वाली 12 गेंदे, आवश्यकता होगी 36 रनों की. आपके पास जो काबिलियत है, आपके पास जो क्षमता है, आज क्षमताओं को इस्तेमाल करना ही होगा. अभी नहीं तो कभी नहीं. आज यदि चमकोगे तो पूरे साल नवाज हो जाओगे. तो क्या होगा क्या नहीं होगा आने वाला वक्त जरूर बताएगा. 12 गेंदे 36 की आवश्यकता. चलिए प्लीज थोड़ा सा स्पीडअप करना है. चलिए 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 प्लीज, टीम मीटिंग नकोय. उस्मान चला लवकर मॅच चालू करायची आपण. मॅच इथे मात्र अडकलीये, मॅच इथे मात्र फसलीये. सामन्याच्या सत्राच्या दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये कृष्णा गवळी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, बरसत होता, तळपळत होता, त्यावेळेला मात्र मॅचचा मोमेंटम हा आरोही 11 संघाच्या पारड्यामध्ये होता. कृष्णा बाद झाला आणि तिथून मात्र आपण पाहतोय अक्षरशः नजर लागले की काय स्कोर काढला, एवढंच मी म्हणेन. 12 चेंडू 36 ची आवश्यकता. गोलंदाजीच्या मार्कवरती आलेला आहे यासिम पारचा, जिसकी होती है पूरे कुर्ला में चर्चा. उसका नाम है यासिम पारचा. तर देखते काय होतंय. चर्चा ही विजयाची होणार की पराजयाची, ती म्हणजे कुणाची. येणारे 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. बॅटम ओव्हर द विकेट. यासिम पारचा पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू वेगवान होता परंतु ऑफ स्टिकच्या खूप लांबून जातोय. बघा या टीम मध्ये स्पेशली मी एसओएस टीमचं खूप अप्रिशिएट करेल उस्मानना त्याचबरोबर सचिन यांना, कारण की टीम मधील नवोदित गोलंदाजांवरती विश्वास दर्शवलाय. 3 गोलंदाज वापरले गेले, 3ही गोलंदाज खूप कमी वयाचे. बॅटम ओव्हर द विकेट. यासिम पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हरपी चेंडू फरांच्या बॅटीमधून आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. या शॉटचा फोटो घ्यावा आणि स्टेटसला ठेवा. एवढा सुंदर हा देखना फटका होता. मी तर एवढंच सांगेन की फरांचा हा शॉट उद्याच्या दिवशी फरांचा स्टेटस मोबाईल वरती जरूर असणार आहे. एवढा देखना फटका होता 6 धावांसाठी. नेत्रदीपक फटका. स्कोर जातो 86 च्या पायदानावरती. येणारे 11 चेंडू आणि अद्याप देखील आवश्यकता असणारे 29 धावांची. 11 चेंडू 29. सामना पुन्हा एकदा आवाक्यामध्ये आलाय. सामन्याचा मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालाय. कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी इकडे कधी तिकडे, कधी एसओएस तर कधी मात्र आरोही 11, कधी कृष्णा गवळी तर कधी मात्र उस्मान पटेल. चाललंय तरी काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना हवंय ना एंटरटेनमेंट, ते एंटरटेनमेंट आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 11 चेंडू 29 ची आवश्यकता. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. पराग तिथे उपस्थित आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरीची कोशिश आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. नक्कीच कौतुक करावं लागेल फरहानच्या या मॅरेथॉन इनिंगसाठी. नक्कीच आपण पाहतो की टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती होतोय, परंतु काय खेळी खेळली आहे. फरहानचं कौतुक करावं लागेल. अद्याप देखील आपल्या संघासाठी लढतोय, झगडतोय, प्रयत्न करतोय. विजयाचा परचम घेऊन पुढे जातोय. फुलटॉस होता, भिरकावून लावलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कॅच सुटलाय. कॅच इथे कुणाकडून सुटलाय तर जमान भाई यांच्याकडून. तर कॅच इथे मात्र आपण सुटतोय. मॅच मध्ये एक वेगळी मजा प्राप्त होते. सामना चालू ठेवायचा आहे प्लीज. चला सामना चालू ठेवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. सामना चालू ठेवायचा आहे प्लीज. सामना चालू राहील. तर नक्कीच इथे मात्र कॅच सुटलाय. कॅच छूटा लेकिन सपना टूटा क्या, ये सवाल अभी भी बनता हुआ. यासिम पारचा राइट ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू लॉफ केलाय. वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र जातोय प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी.
अजून एक इथे पाहायला मिळतोय षटकार. काय फटकेबाजी चालली आहे, काय टोलेबाजी चालली आहे. इथे मात्र आपण पाहतो की जणू काय तारणहारच मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या मात्र आपण पाहतो की त्याचे इरादे तो स्पष्ट करतोय आणि प्रेक्षकांना मात्र वेगळी भुरळ पाडतोय. बॅकबोन म्हणलं जातं फलंदाजीची आरोही 11 संघाचा हा मात्र फरान मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. येणारं समीकरण जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 8 चेंडू 19 ची आवश्यकता, 8 गेंदे और जीत की आवश्यकता होगी दोस्तों 19 रनों की. थर्ड अंपायर का? ओके, या षटकारासाठी थर्ड अंपायरचा कॉल आलाय. 6 साठी कॉल आलाय हा, प्लीज चेक करायचा आहे. अंपायर 6 साठी हा कॉल आलाय, प्लीज चेक करा नक्की चेंडू लँड कुठे झालाय आपण बघायचं. नक्कीच आमचे पंच मात्र चाचपणी करतायत, पाहतायत. लोअर फुलटॉस चेंडू होता, निश्चित स्वरूपाने खूप चांगल्या पद्धतीने फरांने मात्र ड्राईव्ह केलाय. पंच इशारा द्यायचा आहे प्लीज. फुटपाथ वरती चेंडू लँड झाला तर षटकार आहे आणि फुटपाथच्या आतमध्ये लँड झाला तर चौकार आहे. यस पंच, इशारा आहे तो षटकार आहे. नक्कीच फरांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. फरांच्या बॅटीमधून अजून एक दणदणीत षटकार पाहायला मिळाले. समीकरणामध्ये फेरबदल होतोय. येणारे चेंडू असतील 8 आणि आवश्यकता असेल विजयासाठी 19 धावांची. निर्णायक 2 चेंडू अद्याप देखील मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत. फरान पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला यावेळेस मात्र आपण पाहतोय अलंग द कार्पेट चेंडू जातोय. पराग तिथे उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे मात्र चेंडू हातामधून नसटतोय, थेट फेकी आणि इथे मात्र बघा रन आउट. चुकीचा कॉल, चुकीचा कॉल, चुकीचा कॉल. आणि इथे मात्र आपण पाहतो की गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. वेदांत देसाईचं कौतुक करावं लागेल. काय क्षेत्ररक्षण दर्शवले, काय बॅकअप होता. फरान मात्र बाद होतोय. नजर हटी, दुर्घटना घटी. दुर्घटना खूप मोठी घटली. आरोही 11 संघ आता मात्र पुन्हा एकदा ऑन द टो आलाय. बोटाची नखं देखील उरली नाहीयेत, एवढी कुरतडली गेलीत. एवढा मॅच हा सामना गरम झालाय. चला टीम मीटिंग, उस्मान भाई प्लीज चला 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 प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भरपूर अवधी घेतला गेला या मॅच साठी, भरपूर अवधी घेतला गेला. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करत आहोत, प्लीज थोडंसं स्पीडअप करा. अद्याप देखील येणारे 7 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची. 7 बॉल 18 हा निर्णायक चेंडू आहे. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे आणि बेस्ट फिनिशर कुर्ला मधील आरिफ मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. 7 बॉल 18, 7 बॉल 18. तर चला सामन्याला सुरुवात होते. यासिम पारचा यावेळेस मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू, कमालीचा कमबॅक. कौतुक करावं लागेल यासिम पारचा यांचं. सुरुवातीच्या काही चेंडूंवरती फटके जरूर आले परंतु कमबॅक बघा, एक मोठी सफलता सांघिक कोट्यामध्ये प्राप्त झाली आणि शेवटचा चेंडू येतोय डॉट. येणारे समीकरण 6 चेंडू 18 ची आवश्यकता. उस्मान देखील चांगले गोलंदाज आहेत मित्रांनो, हे विसरून चालणार नाहीयेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये तलोजा संघाकडून भरपूर वेळेला उस्मानने खूप चांगली गोलंदाजी केली आणि कदाचित उस्मान हाच विचार करतोय हीच योग्य वेळ असेल का चेंडू हातामध्ये घेण्याची. यस मित्रांनो, बाग 11 तलोजा संघाकडून खेळत असताना कित्येक तरी वेळेला उस्मानला आपण षटक हाताळताना पाहिलंय आणि उस्मान पुन्हा एकदा तोच विचार करतोय की माझी वेळ आली आहे का. आणि नक्कीच अनुभव त्याच्याकडे खूप मोठा आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. तर बघा प्रवीण सर, आपण ज्याचा उल्लेख केला तेच मात्र पाहायला मिळालं. उस्मानने चेंडू हातामध्ये घेतलाय. उस्मानची फलंदाजी आपण पाहिली आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आता मात्र सुरू झाल्यात. प्रेक्षकांचा आवाज सांगतोय. इम्रान भाई
चला थोडंसं हॅलोजनच्या दिशेने जायचंय. या गोष्टी स्वाभाविक आहेत, प्रेक्षकांनी थोडंसं लक्ष ठेवा. या स्वाभाविक गोष्टी आहेत. हॅलोजन आहेत, अतिरिक्त गरम झाले तर ब्लास्ट होईल. प्लीज थोडंसं सांभाळून बसा. मॅच गरम झाली, हॅलोजन देखील एवढे गरम झालेत अनिल भाई की फुटू लागलेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय ना षटकाने चौकार पडून धावा फुटतायत, त्या प्रकारे हॅलोजन देखील फुटू लागलेत. तर मित्रांनो, हॅलो 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 हॅलो. तर मित्रांनो, आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. उस्मान गोलंदाजच्या मार्कवरती आलाय. हॅलो, आम्ही स्लो बोलतो. अरे गळ्याची वाट लागली, थोडा आवाज राहू दे. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय मित्रांनो, येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असणार ती म्हणजे 18 धावांची. गोलंदाजच्या मार्कवरती आलाय मित्रांनो रायगडचा टायगर, आणि समोर असणारे तो म्हणजे नवोदित चेहरा, अर्थातच बल्लू अली. तर बघूयात काय घडते. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. उस्मान मात्र सज्ज झालेत. समोर असतील बल्लू. उस्मानने चेंडू स्वतःच्या हातामध्ये जरूर घेतलाय, परंतु विजयाची पताका फडकवली जाणार का? बल्लू देखील विचार करतोय, हाताचा घाम पुसतोय, माती हाताला लावतोय. आता मात्र उस्मानकडे बघतोय. तर बघूयात काय येईल धाव फलकावरती. पहिला चेंडू आखूड टप्प्याची लाईन होती. बघा, मी आधी सांगितलं होतं उस्मान एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज देखील आहे, आणि कदाचित ही उस्माननी गोष्ट ऐकली की काय असे म्हणावे लागेल. आणि हो मित्रांनो, ही तर ओळख आहे उस्मानची. जिथे गरज तिथे धावून येणं, जिथे कमी तिथे आम्ही, असा उस्मान आहे. आणि 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा उस्मानचे चाहते वर्ग कशा टाळ्यांचा गडगडाट करतायत. तर बघूयात आरिफ काय करतील यावेळेस. मात्र बघा का या आरिफला कुर्ल्याचा बेस्ट फिनिशर म्हणलं जातं, ह्याची ओळख मात्र आरिफने दर्शवली. षटकार आलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, आणि उस्मानला एवढंच सांगतायत की उस्मान पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जे केलं ते तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा दाखवायचं. मित्रांनो, मी तर एवढं सांगेल आरिफच्या फलंदाजीसाठी, शुरुआत तुमने की थी माहौल हम बनाएंगे, शुरुआत तुमने की थी माहौल हम बनाएंगे, मारे ओ भी जाएंगे जो बचाने आएंगे. आणि इथे मात्र आपण पाहतोय की उस्मान यांच्या विरुद्ध आलाय हा षटकार 6 धावांसाठी. राईट ओव्हर द विकेट. उस्मान पुन्हा एकदा सज्ज. ब्लॉक हॉलचा मारा, ब्लॉक हॉलचा मारा, टीट फॉर टॅट. ये रायगड का टाइगर है, ये दहाड़ना भी जानता है. चांगला कमबॅक, परंतु आरिफकडे स्ट्राईक आली. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आरिफकडे स्ट्राईक आलेत. समीकरण उरते येणारे चेंडू असतील 3, आणि आवश्यकता असेल विजयासाठी तर येणारे 3 चेंडू आणि आवश्यकता असेल विजयासाठी 3 बॉल 10. आरिफ 3 बॉल 10, 3 गेंदे, आवश्यकता होगी 10. चलो चलो दर्शक वर्ग बाहर आइए, बाउंड्री लाइन के बाहर जाइए. जो दर्शक वर्ग अपने पैर लेके अंदर खड़े प्लीज बाहर जाइए. प्लीज पाठीवा पाय सोडून मैदानाच्या आतमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती करेन. 3 बॉल 10. ऑन साइडला चेंडू जरूर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल, आणि इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा कॉल. चला सुबोध सर, वारंवार तुम्हाला आता मात्र इन ऍक्शन यावं लागतं, आणि तिसऱ्या पंचाने विनंती असेल की शेवटचे 2 बॉल बाकी, आपण तिथेच बसलात तर खूप बरं होईल. येणारे 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 10 धावांची. 2 चेंडू 10, सॉरी माफ करा, या चेंडूवरचा कॉल येणं बाकी आहे. 3 बॉल 10 पाहिजे होते. सिंगल आली आहे. जर सिंगल आली तर 2 बॉल 9, 2 आल्या तर 2 बॉल 8. पंच चाचपणी करतायत, इशारा जरूर येईल.
आमचे तिसरे पंच सुबोध सर. यस, काय मॅच आहे. पैसा वसूल मुकाबला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. नेल बायटिंग हा सामना झालाय. ऑन द टो सर्व प्रेक्षक वर्ग आलेत. जे प्रेक्षक वर्ग बसले होते ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आता उभे राहिलेत आणि अक्षरशः खिशामध्ये टाकलेली हातं आता बाहेर काढतायत. तर पंचांचा कॉल आलाय, नॉट आउट. 2 रन कंप्लीट, 2 बॉल 8. तर हा निर्णायक चेंडू, हा इम्पॉर्टंट चेंडू या इनिंगचा. 2 बॉल 8. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पराग तिथे उपस्थित, एक कंप्लीट केलीये, फेकी जरूर आलीये आणि एकच धाव चेंडूवरती आली. एक बॉल 7. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 7. आणि कोणी आत यायचं नाही. पुढची मॅच दोन्ही टीम सज्ज राहायचे. जशी मॅच संपल त्याच्यानंतर गुड्डू जशी मॅच संपल त्याच्यानंतर लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि उस्मान भाई आपसे विनती होगी, निर्णय कुछ भी आने दो, आपको डायरेक्ट स्टेज पे आना है. 1 बॉल 7. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता. जर वाईट आला तर मजा येईल, एक्स्ट्रा आली तर मजा येईल. पण उस्मान आहे. ब्लॉक हॉलचा चेंडू आणि याचबरोबर आपण पाहतोय की SOS उस्मानने मात्र हा सामना जिंकलाय. उस्मान भाई प्लीज डायरेक्ट स्टेज पे आओ. प्लीज उस्मान बरोबर धक्काबुक्की नको. त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही फॅन आहात, तो तुमच्या खेळाडूची काळजी घ्या. उस्मान कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन. कौतुक करेल तुमचं. चला वरती कुणीही नको. चला यासाठीच आम्ही उस्मानला आधीच अनाउन्समेंट दिली होती की उस्मान स्टेजवरती येईल. चला मॅचला चालू करायची. गुड्डू क्षेत्ररक्षण सजवून घ्या.